चहा आणि कॉफी म्हटलं की 10 ते 15 मिनिटे लागतात, पण आता आपण अगदी 5 मिनिटात चहा कॉफी बनवू शकतो। चहा कॉफीचं प्रेमिक्स जराही गॅस न वापरता अगदी सोप्या पद्धतीने एकदा केली तर सहज 10 ते 15 दिवस टिकेल, ती सुद्धा फ्रीजशिवाय। अगदी सहज तुम्ही ट्रॅव्हलिंग दरम्यान स्वतःसोबत कॅरी करू शकता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर मी क्षमा पारखे स्वागत करते आपलं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी बरेच दिवसांनी एक रेसिपी व्लॉग घेऊन येत आहे। तर तो व्लॉग, ती रेसिपी अशी असणार आहे की आता सर्वच पदार्थांचे प्रीमिक्स निघाले आहेत। केक प्रीमिक्स, नाश्ता प्रीमिक्स, परत ते सर्व गोष्टींचं प्रीमिक्स निघालेलं आहे। तर मग मी विचार केला का नाही आपण चहा आणि कॉफीचं पण प्रीमिक्स दाखवूयात। तर आता काही 1-2 महिन्यानंतरच आता मे महिना सुरू होणार, मुलांना सुट्टी लागणार आहे, तर काही जण फिरायला जातील, तर मग त्यांच्यासाठी ही रेसिपी अत्यंत उपयोगी असणार आहे। तर मी आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की चहा आणि कॉफीचं प्रीमिक्स कसं बनवायचं, जेणेकरून तुम्ही फिरायला जाताना स्वतःसोबत ते चहा आणि कॉफीचं प्रीमिक्स कॅरी करू शकता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत युजफुल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आपल्याला चहा आणि कॉफीचं प्रीमिक्स बनवायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला चहाचं प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणार आहे चहा पावडर, साखर आणि मिल्क पावडर। तसंच आपल्याला कॉफीचं प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणार आहे कॉफी, साखर आणि मिल्क पावडर। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आता आपण 2 चमचे चहा पावडर आणि 2 चमचे साखर घेणार आहोत। आणि हे 4 वेलची आहे, जे मी थोडेसे रोस्ट केलेले आहेत, हे पण आपण या मध्ये घालणार आहोत। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हे पहा, हे या पद्धतीने दिसणार आहे। तर आता आपण हे मिश्रण चाळणीने चाळून घेणार आहोत। हे पहा, हे असं दिसणार आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत मिल्क पावडर। मिल्क पावडर तेवढीच घ्यायची आहे जेवढी तुम्हाला चहा प्रीमिक्सची आवश्यकता आहे। हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपलं चहाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। तसंच आपण कॉफीचं सुद्धा प्रीमिक्स तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 2 चमचे कॉफी पावडर, आणि 2 चमचे साखर, हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत। हे बघा, या पद्धतीने
हे असं दिसणार आहे कॉफीचं प्रीमिक्स। तर आता आपण हे यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत। हे चाळून नाही घेतलं तरी चालणार आहे, कारण कॉफी ऑलरेडी पावडर असते ना, त्यामुळे ती न चाळता सुद्धा तुम्ही मिल्क पावडर मध्ये ऍड करू शकता। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे मी कमी क्वांटिटी मध्ये बनवलेलं आहे, कारण मला सध्या कुठेच ट्रॅव्हल करायचं नाहीये, कुठेही फिरायला जायचं नाहीये, त्यामुळे मला हे कॅरी सुद्धा करावं लागणार नाहीये। त्यामुळे मी तुम्हाला हे कमी क्वांटिटी मध्येच करून दाखवत आहे। हे बघा, आता या दोन्ही प्रीमिक्सचं आता आपलं चहा आणि कॉफीचे प्रीमिक्स रेडी आहे। तर आपण या दोन्ही प्रीमिक्सचं हे करणार आहोत, चहा बनवून घेणार आहोत। प्रथम आपण चहा बनवूयात। तुम्हाला जेवढा चहा हवाय तेवढंच चमचा प्रीमिक्स घ्यायचा आहे। मी माझा कपाची साईज छोटी असल्यामुळे मी एकच चमचा चहाचं प्रीमिक्स घेत आहे। आता त्यामध्ये आपण ऍड करतोय बॉइलिंग वॉटर, म्हणजे उकळलेलं पाणी। आता हे आपण स्टर करणार आहोत, हलवून घेणार आहोत। तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपला हा चहा तयार झालेला आहे। आता मी 1 टेबलस्पून कॉफी प्रीमिक्स घेत आहे। त्यामध्ये सुद्धा आपण उकळलेलं पाणी ऍड करणार आहोत। हे पहा, तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपली कॉफी सुद्धा तयार झालेली आहे। आता आपण हे छान पद्धतीने स्टर करूया। आता आपण चहा कसा बनवला आहे ते आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे। मस्त झालेला आहे, त्यामुळे ही रेसिपी करून पहा। आता याची मी तुम्हाला एक छोटीशी टिप दाखवते। मी आता जे पण काही इन्ग्रेडियंट वापरलेला आहे ते मी रेसिपी पुरतच वापरलेला आहे, पण जर तुम्ही चहा आणि कॉफीचं प्रीमिक्स ट्रॅव्हलिंगसाठी कॅरी करणार असाल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला आवश्यकता असेल त्याप्रमाणे चहा आणि कॉफीचं प्रीमिक्स रेडी करा। रेसिपी तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे की रेसिपी काय असेल, त्यामुळे नक्की करून पहा चहा आणि कॉफीचं प्रीमिक्स। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, नक्कीच आवडली असणार। आणि आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते। जरा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल।